पृथ्वीचं लक्षण केलं होतं. बरोबर. काय लक्षण केलं होतं? जाती घटित लक्षण कोणतं केलं? गंध समानाधिकरण द्रव्यत्व व्याप्य जातिमत्वम पृथ्व्याः लक्षणम. बरोबर. असं जाती घटित लक्षण का करावं लागलं? उत्पन्नकालीन पृथ्वीवर लक्षणाची अव्याप्ती होत होती. कारण उत्पन्नम द्रव्यम क्षणम निर्गुणम निष्क्रियम च तिष्ठति असा नियम आहे. उत्पन्नकालीन जी पृथ्वी आहे तिच्या ठिकाणी गंधगुण नाही आहे. म्हणून गंधवत्वम पृथ्व्या लक्षणम या लक्षणाची काय होत होती? जाती घटित लक्षण केलं त्यामुळे आता काय होत होती? अव्याप्ती होती. म्हणून जाती घटित लक्षण केलं तर अव्याप्ती होत नाही. कारण या काळामध्ये उत्पन्न झाल्यानंतर आहे की नाही, नंतर दुसऱ्या क्षणी, तिसऱ्या क्षणी, 10व्या क्षणी आता सुद्धा गंध पृथ्वी ठिकाणी आहे की नाही? आहे की नाही? त्या पृथ्वी ठिकाणी जाती पण आहे ना. कोणती? द्रव्यत्वाची व्याप्य जाती, पृथ्वीत्व जाती. तर एकाच पृथ्वीच्या ठिकाणी द्रव्यत्वाची व्याप्य जाती पृथ्वीत्व जाती आणि त्याच पृथ्वी ठिकाणी गंध आहे. अर्थात गंध समानाधिकरण ती जाती झाली. आणि अशी जी जाती आहे पृथ्वीत्व जाती, त्या जातीवाली जी तिला म्हणायचं पृथ्वी. आणि ती जाती तर मग हमेशाच आहे. उत्पन्नकालीन पृथ्वीच्या ठिकाणी सुद्धा ती जाती आहे. तशा जातीवाली जी तिला आम्ही पृथ्वी म्हणतो. मग ती जाती कशी? तर त्या जातीचे ते विशेषण गंध समानाधिकरण द्रव्यत्वाची व्याप्य अशी जाती आपल्याला पाहिजे. मग त्या जातीवाली जी असेल तिला म्हणायचं पृथ्वी. बरोबर. हे झालं पृथ्वीचं लक्षण. पृथ्वीनंतर विचार येतो जलाचा. जलाचं सुद्धा आपण तसंच लक्षण करू शकतो. शीतस्पर्शवत्य आप हे मूळ मधलं जलाचं लक्षण आहे. काय? शीतस्पर्शवत्वम जलस्य लक्षणम. याचं सुद्धा जाती घटित लक्षण जर बनवायचं असेल तर काय करता येईल बरं? ठीक. शीत स्पर्श समानाधिकरण द्रव्यत्व व्याप्य जातिमत्वम जलस्य लक्षणम. ठीक. त्याच्यानंतर विचार आहे तेज. बरोबर. उष्ण स्पर्शवत् तेजः तच्च द्विधा नित्यम अनित्यम च नित्यम परमाणुरूपम अनित्यम कार्यरूपम पुनस्त्रिविधम शरीरेन्द्रिय विषय भेदा शरीरम आदित्यलोके प्रसिद्धम इंद्रियम रूपग्राहकम चक्षुः कृष्णताराग्रवर्ती विषयश्चतुर्विधः भौम दिव्यौदर्याकरज भेदा भौमं वन्यादिकम् अविन्दनं दिव्यं विद्युदादि तस्य परिणाम हेतु औदर्यम् आकरजं सुवर्णादि. ठीक आहे. उष्ण स्पर्शवत तेज. उष्ण स्पर्श वाला जो आहे त्याला म्हणायचं काय? तेज. ते तेज म्हणजे अग्नी. किती प्रकारचा आहे? 2. तच्च द्विधम नित्यम नित्य अग्नि कोण? नित्यम परमाणुरूपम. परमाणुरूप जे तेज आहे ते नित्य. अनित्यम कार्यरूपम. अनित्य रूप जे तेज आहे ते कार्यरूप जे तेज आहे ते अनित्य. जनुकादी तेज ते सर्व काय आहे? अनित्य आहे. पुन्हा त्रिविधम. त्या अनित्य तेजाचे पुन्हा किती प्रकार? 3. शरीर इंद्रिय विषय भेदात. ठीक आहे. मग आता तेजाचं शरीर कोण आहे? शरीरम आदित्य लोके सूर्यलोक तिथं प्रसिद्ध आहे. कोण? तेजाचं शरीर. ठीक आहे. इंद्रिय काय आहे जी? तेजाचं इंद्रिय चक्षु. त्याचं लक्षण इंद्रियम रूपग्राहकम. इंद्रिय असून जे रूपाचं ग्राहक आहे म्हणजे रूप विषयक प्रत्यक्ष करून देणार आहे की नाही, प्रत्यक्षाचं जनक आहे असं जे इंद्रिय त्याला म्हणतात काय? चक्षुरेंद्रिय. कुठं राहतं? कृष्ण ताराग्रवर्ती. डोळ्यामध्ये जी काळी बिंदी आहे त्याच्या अगदी अग्रभागावर राहतं. कोण? चक्षुरेंद्रिय. विषयश्चतुर्विध. तेजाचे विषय किती आहे? 4. कोण कोण? भौम दिव्य औदर्य अकरज भेदा. भौम म्हणजे भूमी संबंधी तेज. दिव्य तेज जलाच्या संबंधाने उत्पन्न झालेलं तेज.
औदर्य पोटात राहणारं तेज जठराग्नी, आणि आकरज, आकर म्हणजे खान, खाणीमध्ये मधून उत्पन्न होणारं तेज सुवर्ण वगैरे दिलंय. भौमम वन्याधिकम, लाकडं पेटवले तेज तयार झालं, ती कोणतं तेज आहे? भौम. अभिंधनम दिव्यम, अप म्हणजे जल, जल आहे इंधन ज्याचं, असं जे तेज त्याला म्हणायचं काय? अभिंधनम. कोणते? दिव्य तेज. कोणते? विद्युदाधी. अभिंधनम दिव्यम विद्युदाधी. भुक्तस्य परिणाम हेतु औदार्यम, खाल्लेलं जे अन्न, पिलेलं पाणी, त्याला पचवण्याकरिता कारणीभूत जे तेज त्याला म्हणायचं काय? औदार्य. पोटात राहणारं जठराग्नी. आकरजम सुवर्णादी, ज म्हणजे उत्पन्न, आकर म्हणजे खान, खाणीतून जे उत्पन्न होतं त्याला म्हणायचं काय? आकरज तेज. कोण आहे ते? सुवर्णादी. आता इथं सुद्धा तेजाचं लक्षण जाती घटित करायचं ठरवलं तर काय करता येईल बरं? बोला. उष्ण स्पर्श समानाधिकरण द्रव्यत्व व्याप्य जातिमत्वम तेजस लक्षणम. कोण जाती घेतल्या जाईल इथं? तेजस्व. कोणती जाती? तेजस्व. तेजस्व जाती कुठे राहती? तेजाच्या ठिकाणी राहते. आणि उष्ण स्पर्श सुद्धा कुठे राहतो? तेजाच्या ठिकाणी. उष्ण स्पर्श समानाधिकरण तेजस्व जाती झाली की नाही? म्हणजे उष्ण स्पर्शाच्या अधिकरणामध्ये राहणारी जाती कोण जाती? तेजस्व जाती. पुन्हा कशी? द्रव्यत्वाची व्याप्य जाती आहे. कोण? तेजस्व जाती. म्हणजे तेजस्व जातीवाला सारा तेज आहे. लक्षणाचा समन्वय. ठीक आहे. समजा कल्पना करा, द्रव्यत्व व्याप्य जातीमत्वम तेजस लक्षणम, एवढंच केलं तर काय होईल? पृथ्वीवर अतिव्याप्ती होईल. कारण द्रव्यत्वाची व्याप्य जाती जशी तेजस्व आहे तशी पृथ्वीत्व आहे. लक्षण करत आहोत तेजाचं. जाईल कुठं? पृथ्वी इत्यादी ठिकाणी. म्हणजे काय होईल? अतिव्याप्ती. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणात कोणतं पद दिलं? स्पर्श समानाधिकरण हे पद दिलं. उष्ण स्पर्श समानाधिकरण हे पद दिल्यामुळे आता पृथ्वीत्व जाती घेता येईल का? का बरं? पृथ्वीत्व जाती द्रव्यत्वाची व्याप्य जाती नाहीये का? पण उष्ण स्पर्श समानाधिकरण, उष्ण स्पर्शाच्या अधिकरणात राहणारी ती जाती नाही. लक्षात आलं? मग कदाचित कोणी म्हणेल असं करूया, एवढीच लक्षण करू. काय? पुढचं पद काढून टाकू, द्रव्यत्व व्याप्य हे पद काढून टाकू, आहे की नाही? मग काय लक्षण राहील? उष्ण स्पर्श अधिकरण, आहे की नाही? उष्ण स्पर्श समानाधिकरण. हा नाही, जाती घ्यायचं ना. उष्ण स्पर्श समानाधिकरण घ्यायची गरज नाही आता, कारण दुसरं कोणी सांगायचंच नाहीये. मग कसं होईल? उष्ण स्पर्शाधिकरण वृत्ती जातिमत्वम तेजस लक्षणम. बोला. उष्ण स्पर्शाधिकरण जातिमत्वम. जाऊ द्या. उष्ण स्पर्श काय? उष्ण स्पर्शाधिकरण जातिमत्व. उष्ण स्पर्शाच्या अधिकरणामध्ये राहणारी जी जाती, त्या जातीवाला जो, त्याला म्हणायचं तेज. समजा असं लक्षण केलं, ठीक, तर काय होईल? कस काय? जाती तो तिथं पण असतेच ना. उष्ण स्पर्श जो आहे त्याचा अधिकरण जे तेज आहे की नाही, नंतरचं तेज, त्याच्यात राहणारी जाती उष्ण तेजस जाती, ती तर उत्पन्नकालीन तेजाच्या ठिकाणी सुद्धा आहेच आहे, आहे की नाही? अव्याप्ती होणार नाही. मग काय होईल? लक्षण काय? बोला. उष्ण स्पर्शाधिकरण वृत्ती जातिमत्वम. बोला. लक्षात घ्या, ऐकून घ्या. उष्ण स्पर्शाधिकरण वृत्ती जातिमत्वम. तेजस लक्षणम. काय होईल? अर्थ कळला का? लक्षणाचा अर्थ कळला की नाही? उष्ण स्पर्शाधिकरण वृत्ती म्हणजे उष्ण स्पर्शाचं जे अधिकरण आहे त्याच्या ठिकाणी वृत्ती म्हणजे राहणारी जाती, त्या जातीवाला जो आहे त्याला आम्ही म्हणू तेज. उष्ण स्पर्शाचं अधिकरण कोण आहे? तेज. आणि त्या तेजाच्या ठिकाणी राहणारी वृत्ती, राहणारी जाती कोण? तेजस्व. तेजस्व जातीवाला तेज. लक्षणाचा समन्वय झाला. नाही कळलं?
काय लक्षण बोला? उष्ण स्पर्शाधिकरण वृत्ती जातिमत्वम तेजसः लक्षणम. काय होईल मग? अतिव्याप्ती होईल. म्हणजे कसं काय अतिव्याप्ती? हा काय बरोबर आहे. उष्ण स्पर्शाधिकरण वृत्ती जाती पाहिजे आपल्याला, पण कोणती बी जाती तिथं राहणारी घेऊ आपण. तेजस्वच घेतली पाहिजे असं काही नियम आहे का? चला, उष्ण स्पर्श, उष्ण स्पर्शाचं अधिकरण कोण? तेज. त्याच्या ठिकाणी राहणारी तेजाच्या ठिकाणी राहणारी जाती जशी तेजस्व आहे तसं तेजाच्या ठिकाणी राहणारी जाती द्रव्यत्व पण आहे की नाही? आम्ही द्रव्यत्व जाती घेऊ मग, कारण तिचं काही विशेषण दुसरं दिलं नाही आपण. फक्त काय म्हटलं? उष्ण स्पर्शाच्या अधिकरणामध्ये राहणारी जाती पाहिजे. उष्ण स्पर्शाचं अधिकरण कोण? तेज. त्या तेजाच्या ठिकाणी जशी तेजस्व जाती आहे तशी द्रव्यत्व जाती पण आहे की नाही? आम्ही घेतली जाती द्रव्यत्व जाती, आणि त्या द्रव्यत्व जातीवाला कोण? सारे द्रव्य. लक्षण करत आहोत कोणाचं? तेजाचं. चाललं कुठं? अन्य द्रव्याच्या ठिकाणी, पृथ्वी इत्यादी ठिकाणी काय होईल? अतिव्याप्ती. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून लक्षणात पद दिलं. काय? द्रव्यत्व व्याप्य. द्रव्यत्व व्याप्य हे पद दिलं, आणि ते पद दिल्यामुळे लक्षण काय बनलं? स्पर्श समानाधिकरण द्रव्यत्व व्याप्य जातिमत्वम तेजसः लक्षणम. आता आपल्याला द्रव्यत्व जाती घेता येईल का? का बरं? द्रव्यत्व जाती उष्ण स्पर्शाच्या अधिकरणामध्ये राहत नाही का? राहते. मग का घेता येत नाही? ती द्रव्यत्वाची व्याप्य. आपल्याला काय पाहिजे? द्रव्यत्वाची व्याप्य पाहिजे. लक्षात आलं? कळलं दोन्ही पदाचं प्रयोजन? लक्षण बोला. काय झालं लक्षण? उष्ण स्पर्श समानाधिकरण द्रव्यत्व व्याप्य जातिमत्वम तेजसः लक्षणम. लक्षात आलं? चला पुढे आता. त्याच्यानंतर आहे आता काय? वायू. ठीक. चला. रूपरहित स्पर्शवान वायु. रूपरहित स्पर्शवान वायु. सद्विदा. नित्यो नित्यश्च. नित्य परमाणुरूपः. अनित्य कार्यरूपः. त्रिविधः. शरीरेन्द्रिय विषय भेदा. शरीरं वायुलोके. इंद्रियं स्पर्शग्राहकं त्वक्. सर्व शरीरवर्ती. विषयो वृक्षादिकंपन हेतु. शरीरांत संचारी वायु प्राणः. सच एक अपि उपाधि भेदात् प्राणापानादि संज्ञां लभते. ठीक. वायू लक्षण केलंय. रूपरहित स्पर्शवान वायू. ज्याच्या ठिकाणी रूप नाही आणि स्पर्श आहे त्याला काय म्हणायचं? वायू म्हणायचं. बरोबर आहे की नाही? नुसतं स्पर्शवान वायू एवढंच केलं असतं तर कुठं? हा. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून रूपरहित हे पद दिलं. रूपरहित पद दिल्यामुळे पृथ्वी इत्यादी काही ठिकाणी अतिव्याप्ती होणार नाही. बरं, समजा एवढंच लक्षण केलं. रूपरहित वायू काय होईल? रूपरहित वायू. आकाशाच्या ठिकाणी. हा. अर्थ काय झाला? रूपरहित म्हणजे ज्याच्या ठिकाणी रूप नाही त्याला तुम्ही वायू म्हणणार. जसं वायूच्या ठिकाणी रूप नाही तसं आकाशाच्या ठिकाणी पण रूप नाहीये. लक्षण करत आहोत वायूचं. चाललं पुढं. आकाशात एकावर काय झाली? अतिव्याप्ती. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून स्पर्शवान हे पद दिलं. आता आकाशावर जाईल की लक्षण? का बरं? आकाश रूपरहित नाहीये का? पण स्पर्शवाला नाही. आपल्याला स्पर्शवाला पण पाहिजे. कळलं? रूपरहित स्पर्शवान सद्विध. तो किती प्रकारचा आहे? कोण? नित्य आणि अनित्य. नित्य वायू कोणता? परमाणुरूप वायू नित्य. अनित्य कोणता? कार्यरूप वायू अनित्य आहे. त्या अनित्य वायूचे पुन्हा किती प्रकार? 3. कोण कोण? शरीर इंद्रिय विषय भेदा. आहे की नाही? वायूचं शरीर कुठं आहे? वायू लोकामध्ये. ठीक आहे. किंवा हे काय पशु पक्षी उडतात ना पक्षी, यांचं शरीर कसं आहे? वायवीय शरीर आहे. की नाही? वायू त्यांच्या शरीरात काय आहे? अधिक आहे, म्हणून ते उडू शकतात. आहे की नाही? चला पुढे.
इंद्रियम स्पर्शग्राहकम त्वक इंद्रियाचं लक्षण. इंद्रिय असून जे स्पर्शाचं ग्रहण करतं त्याला काय म्हणायचं? कुठं राहतं? सर्व शरीरवरती, शरीराच्या संपूर्ण भागावर राहतं. कोण? त्वक इंद्रिय. विषय वायूचा विषय काय आहे जी? वृक्षाधिकम पण येतो, बस दुसरं काही काम नाही त्याला. झाडाधिकांना हलवीत राहणे एवढंच त्याचं काम. कोणाचं? वायूचं. कळलं? तुम्ही झेंडा लावला ना, झेंडा लावायचं काम तुमचं आणि त्याला फडकीत राहण्याचं काम वायूचं. कळलं? चला. आणि पुन्हा शरीरांत संचारी वायू, शरीराच्या आतमध्ये राहून जो संचरण करतो असा जो वायू त्याला म्हणतात प्राण. सच सच प्राणः च एकपि, प्राण एकच आहे पण उपाधी भेदात है की नाही. प्राण अपानादी संज्ञा, प्राण अपान समान उदान व्यान इत्यादी नावाला तो प्राप्त. लक्षात आलं? चला. न्यायबोधिनी आहे त्याच्यावर. चला. एवं पृथ्व्यादित्रिकम निरूप्य वायू निरूपयती रूपरहित इति. सापडलं? एवं अशा रीतीने पृथ्व्यादी तिघांचं निरूपण केल्यानंतर, पृथ्व्यादित्रिक म्हणजे कोण कोण? पृथ्वी, जल, तेज या तिघांचं निरूपण करून आता वायू निरूपयती, वायूचं निरूपण करत आहे मूळ ग्रंथकार. कोणत्या पंक्तीने? रूपरहित स्पर्शवान लागलं. पुढे काय आहे? वायो लक्षणम. पुढे काय आहे? सती सप्तम्या विशिष्टार्थकता. पुढे काय आहे? सामानाने. चला जाऊ द्या, सोडून द्या विषय. वह्या काढा, लिहा वही. रूपरहितत्वे सती रूपरहितत्वे सती स्पर्शवत्वम वायोः लक्षणम. ठीक. वायो याच्या खाली अधोरेखा करा, त्याच्या खाली बाण द्या. लक्ष काय आहे? लक्ष. लक्ष कोण आहे? वायू. बरोबर. हा. आता लक्षण काय बोला? स्पर्शवत्व. ठीक आहे ना. त्याला वरून रेषा द्या. रूपरहितत्वे सती स्पर्शवत्व याला वरून पूर्ण याला एकच रेषा. त्याच्यावर लिहा लक्षण. म्हणजे काय झालं? लक्षण. काय लक्षण आहे? रूपरहितत्वे सती स्पर्शवत्व. हे काय आहे? लक्षण. लक्ष कोण? एवढं कळालं. चला आता अर्थ कळाला ना. रूपरहित असून जो स्पर्शवाला आहे. हा. सती शब्द आला ना, सती शब्दाच्या अगोदर काय आहे? रूपरहितत्वे. एवढं नाही घ्यायचं. त्वे आणि सती याच्या खाली अधोरेखा करा. त्वे आणि सती दोन्ही मिळून एकच अधोरेखा. झालं. खाली उभा बाण द्यायचा. त्या उभ्या बाणाच्या खाली लिहायचं विशिष्ट. काय लिहायचं? विशिष्ट. झाला अर्थ. हा कशाचा अर्थ केला? विशिष्ट. पुस्तक बंद करा, पुस्तक बंद करून ठेवा. तिकडे लक्ष जात तुमचं. ठीक आहे ना, काही कारण नसताना. हा. तर आता विशिष्ट अर्थ केला. कशाचा अर्थ केला? विशिष्ट. त्वे सती याला म्हणतात सती सप्तमी. जिथं असे दोन सप्तमी आला ना बघा. रूपरहितत्वे सप्तमी बघती ना, सती आला ना पुढं, याला म्हणायचं सती सप्तमी. आहे की नाही? काय म्हणतात? आणि त्या सती सप्तमीचा इथं अर्थ केला काय? विशिष्ट. काय अर्थ केला? विशिष्ट. बरोबर आहे की नाही? मग आता खालच्या ओळीत लक्षण लिहून काढा आणि सती सप्तमी न लिहिता त्याच्या जागेवर विशिष्ट पद घालायचं. पूर्ण लक्षण लिहून काढायचं. रूपरहितत्व विशिष्ट स्पर्शवत्वम. रत नाही त्व, फक्त सप्तमी घेतली आपण. त्वे खाली जो अधोरेखा केली ना त्याचा अर्थ फक्त त्वेचा त्वे नाही घेतला पूर्ण, त्यातली फक्त सप्तमी घेतली, सप्तमी काढली. रूपरहितत्व विशिष्ट स्पर्शवत्वम वायोः लक्षणम.
झालं जी. काय लिहिलं? रूपरहितत्व विशिष्ट स्पर्शवत्वं वायोः लक्षणम्. बरोबर. रूपरहितत्व विशिष्ट स्पर्शवत्वं वायोः लक्षणम्. अर्थ तोच आहे, अर्थात काही बदल होत नाही. लक्षात आलं एवढं. आता रूपरहितत्व याच्या खाली अधोरेखा करा. खाली उभा बाण द्यायचा. आता रूप रहित, रहित शब्दाचा अर्थ काय आहे? अभाव. रहित शब्दाचा अर्थ काय होतो? अभाव. बरोबर आहे की नाही? मग रूपरहितत्व याचा अर्थ काय होईल? रूपाभाव. मग लिहा खाली त्या बाणाच्या खाली रूपाभाव. लिहिलं. आता खालच्या ओळीवर पुन्हा लक्षण लिहून काढा. रूपरहितत्वाच्या जागेवर काय लिहायचं आता? फक्त रूपाभाव. मग काय लक्षण बनेल? रूपाभाव विशिष्ट स्पर्शवत्वं वायोः लक्षणम्. रूपाभाव विशिष्ट स्पर्शवत्वं वायोः लक्षणम्. बोला लक्षण. रूपाभाव विशिष्ट स्पर्शवत्वं वायोः लक्षणम्. ठीक आहे ना? रूपाभाव विशिष्ट स्पर्शवत्व. रूपाभाव आहे कुठं? वायूच्या ठिकाणी. स्पर्श बी कुठं आहे? वायूच्या ठिकाणी. तर कसा झाला तो स्पर्श? रूपाभाव विशिष्ट स्पर्श झाला की नाही? आणि अशा स्पर्शवाला जो आहे त्याला काय म्हणायचं? वायू. रूपाभाव विशिष्ट स्पर्शवत्व. लक्षात आलं की नाही? रूपाभाव कुठं आहे? वायूच्या ठिकाणी. स्पर्श बी कुठं आहे? वायूच्या ठिकाणी. बरोबर. दोन्ही कुठं आहे? वायूच्या ठिकाणी. अर्थात दोन्ही कसे झाले? समानाधिकरण म्हणजेच एकाधिकरण. काय झाले? एकाधिकरण, समानाधिकरण. आणि एका अधिकरणात जे दोन पदार्थ राहतात ना त्यांचा संबंध असतो समानाधिकरण्य संबंध. काय असतो? समानाधिकरण्य संबंध. लक्षात आलं की नाही? मग आता इथं समानाधिकरण्य संबंध कुणाकुणाचा होईल? नाही म्हणत तीन बोलायचं नाही. हा काय? हा बोल नामदेव. बरोबर आहे. आता बोला. हा रूपाभावाचा आणि स्पर्शाचा. एका अधिकरणात दोन राहणारे पाहिजे ना आपल्याला. एकाधिकरण कोण घेतलं? वायू. ते वायुरूप एका अधिकरणामध्ये कोण दोघं राहू राहिले? रूपाभाव एक आणि स्पर्श दोन. दोघांचं अधिकरण एक झालं ना. मग त्या दोघांचा संबंध काय होईल? समानाधिकरण. काय होईल? समानाधिकरण. लक्षात आलं की नाही? हा समानाधिकरण घेतलं. हा मग आता समानाधिकरण जर त्यांचा संबंध आहे तर तो संबंधही आपण लिहून टाकू. मग लिहा खालच्या वळीवर. समानाधिकरण्य संबंधेन, समानाधिकरण्य संबंधेन. पुढचं काय? जसं तसं. रूपाभाव विशिष्ट स्पर्शवत्वं. रूपाभाव विशिष्ट स्पर्शवत्वं वायोः लक्षणम्. झालं. वाचा लक्षण. समानाधिकरण्य संबंधीन रूपाभाव विशिष्ट स्पर्शवत्वं वायोः लक्षणम्. ठीक आहे ना जी? एवढं लक्ष झालं? हा ध्यान द्या. आता समानाधिकरण संबंध समजला आपल्याला, कळाला. पुढचं काय आहे? रूपाभाव विशिष्ट स्पर्शवत्व. बरोबर आहे की नाही? ध्यान द्या. इकडे विचारते, लक्ष द्या. समजा आता भूतल आहे. भूतलावर घट आहे का इथं? नाही. मग काय आहे? अभाव आहे. कुणाचा? घटाचा. स्पष्ट बोलायचं. भूतलावर घट आहे का? मग काय आहे? घटाचा अभाव बोला ना, नुसता अभाव नाही. इथं भूतलावर घट आहे का? काय आहे? घटाचा अभाव आहे. काय आहे? त्याला काय बोलतो आपण? घटाभाव. काय बोलतो? घटाभाव. घटाभाव यामध्ये प्रतियोगी कोण आहे बरं? घट. घट काय आहे? प्रतियोगी. कारण ज्याचा अभाव घेतो आपण यस्य अभावः स प्रतियोगी. घट प्रतियोगी आहे ना. घटाभावाला आपण दुसऱ्या भाषेत काय बोलू शकतो बरं? प्रतियोगी. घट प्रतियोगिताक अभाव. काय बोलणार? घट प्रतियोगिताक अभाव. घटाभाव. काय जी? घटाभाव. पटाभावला काय? पटाभाव. याला काय बोलणार? प्रतियोगिताक अभाव पटाभाव. लक्ष देऊ राहील ना? मठाभावला काय बोलणार? अभाव मठाभाव. बरोबर आहे की नाही? मनुष्याभाव.
मनुष्य प्रतियोगिताक अभाव मनुष्याभाव. लक्षात आलं ना? रूपाभाव, रूप प्रतियोगिताक अभाव रूपाभाव. बरोबर आहे की नाही? आता काय लक्षण दिलं वाचा? समानाधिकरण संबंधेन रूपाभाव विशिष्ट स्पर्शवत्वं वायोः लक्षणम्. ठीक आहे ना? सामानाधिकरण्य संबंधेन रूपाभाव विशिष्ट स्पर्शवत्वम वायोः लक्षण. रूपाभाव पद आला तिथं. रूपाभावाचा काय अर्थ होऊ शकतो बरं? आता चिंतन केले त्यानुसार रूप प्रतियोगिता, रूपाभाव याच्या खाली अधोरेखा करा. रूपाभाव उभा बांध्या आणि लिहा खाली रूप प्रतियोगिताक अभाव. रूप प्रतियोगिताक अभाव लिहिलं. आता खालच्या ओळीवर पुन्हा लक्षण लिहून काढा साराच्या सार. सामानाधिकरण्य संबंधेन काय लिहिणार पुढं? रूप प्रतियोगिताक अभाव विशिष्ट. रूप प्रतियोगिताक अभाव विशिष्ट स्पर्शवत्वम वायोः लक्षण. झालं? बोला बरं एकदा. सामानाधिकरण्य संबंधेन रूप प्रतियोगिताक अभाव विशिष्ट स्पर्शवत्वम वायोः लक्षणम्. एवढं कळलं ना? ध्यान द्या आता पुन्हा. भूतलावर समजा घट नाहीये, अर्थात काय आहे? घटाचा अभाव, घटाभाव आहे की नाही? घटाभाव आहे ना? त्याला काय बोललो होतो आपण? घट प्रतियोगिताक अभाव. बरोबर आहे की नाही? घटाभाव, घट प्रतियोगिताक अभाव. त्या अभावाचा प्रतियोगी कोण? घट. प्रतियोगिता कुठे? घटाच्या ठिकाणी. प्रतियोगिता कुठे आहे? घटाच्या ठिकाणी. त्या प्रतियोगितेचा अवच्छेदक कोण होऊ शकतो? घटत्व आहे की नाही? मग घटत्वावच्छिन्ना प्रतियोगिता चेत किंवा प्रतियोगितावच्छेदकम घटत्वम चेत प्रतियोगिता घटत्वावच्छिन्ना. तिने गेलं ना चेतवाला नियम काढला. काय नियम आहे? लक्षतावच्छेदकम पृथ्वीत्वम चेत. तसं इथं बोलणार काय? प्रतियोगितावच्छेदकम घटत्वम चेत प्रतियोगिता घटत्वावच्छिन्ना. बोला. प्रतियोगितावच्छेदकम घटत्वम चेत प्रतियोगिता घटत्वावच्छिन्ना. ध्यान द्या. घटाभाव प्रतियोगी कोण? घट. प्रतियोगिता कुठे? घटाच्या ठिकाणी. प्रतियोगितावच्छेदक धर्म कोण? घटत्व आहे की नाही? प्रतियोगिता घटाच्या ठिकाणी राहणारी जी प्रतियोगिता, त्या प्रतियोगितेचा काल सांगितलं होतं की नाही? कार्यता, कारणता, अध्येयता. तसं इथं घटाच्या ठिकाणी काय? आता प्रतियोगिता. आणि त्या प्रतियोगितेचा अवच्छेदक धर्म कोण आहे? घटत्व. आणि म्हणून ती प्रतियोगिता कशी होईल? घटत्वावच्छिन्न. काय होईल? घटत्वावच्छिन्न. मग आपण घटाभाव याला दुसऱ्या शब्दात काय बोललो होतो? घट प्रतियोगिताक अभाव. काय बोललो होतो? घट प्रतियोगिताक अभाव. याला आणखी वेगळ्या शब्दात बोलू आपण. घटत्वावच्छिन्न प्रतियोगिताक अभाव. काय? घटत्वावच्छिन्न प्रतियोगिताक अभाव. पुन्हा घटत्वावच्छिन्न प्रतियोगिताक अभाव. लक्षात आलं की नाही? दुसरं उदाहरण. समजा पट इथं नाही आहे, मग काय आहे? पटाचा अभाव. याला काय बोलणार क्रमाने? याच्यानंतर पट प्रतियोगिताक अभाव. तीनदा बोलायचे आपल्याला. पटाभाव एक. त्याला दुसऱ्या भाषेत काय बोलणार? पट प्रतियोगिताक अभाव. काय? पट प्रतियोगिताक अभाव. पट प्रतियोगिताक अभाव आहे की नाही? आणखी तिसऱ्या भाषेत काय बोलणार? पटत्वावच्छिन्न प्रतियोगिताक अभाव. काय काय? पटत्वावच्छिन्न प्रतियोगिताक अभाव. आहे की नाही? किंवा पटत्वावच्छिन्न पटनिष्ठ प्रतियोगिताक अभाव. अर्थ तोच आहे. पटत्वावच्छिन्न जी प्रतियोगिता आहे की नाही? पटत्वावच्छिन्न जी प्रतियोगिता कुठे राहणारी? पटाच्या ठिकाणी राहणारी आहे की नाही? पटत्वावच्छिन्न पटनिष्ठ
प्रतियोगिता का अभाव. पण सरळ पटत्वावच्छिन्न प्रतियोगिता बरोबर आहे की नाही. समजा उदाहरण दुसरं घ्या. मठाभाव. काय जी मठाभाव. काय बोलणार. डायरेक्ट नाही बोलायचं, क्रमानेच जायचं, उडी नाही मारायची. मठाभाव काय बोलणार. प्रतियोगिता अभाव. काय मठ प्रतियोगिता का अभाव. मठ प्रतियोगिता अभाव. काय बोलणार दुसऱ्या भाषेत. पटत्वावच्छिन्न प्रतियोगिता अभाव. लक्षात आलं. आता लक्षण जे लिहिलंय तुम्ही वहीवर त्याच्यामध्ये काय लिहिलंय तुम्ही. रूप प्रतियोगिता का अभाव आलं की नाही त्याच्यात. त्याला काय बोलणार मग. रूपत्वावच्छिन्न प्रतियोगिता अभाव असं बोलणार ना. रूपत्वाभाव काय काय लिहिले शब्द. रूप प्रतियोगिता त्याच्या खाली अधोरेखा करा. रूप प्रतियोगिता अभाव त्याच्या खाली अधोरेखा करा आणि खाली उभा बांध्या आणि लिहा. आता काय लिहिणार. रूपत्वावच्छिन्न प्रतियोगिता अभाव असं लिहा. रूपत्वावच्छिन्न प्रतियोगिता अभाव. झालं. काय लिहिलं. रूपत्वावच्छिन्न प्रतियोगिता अभाव लिहिलं ना. आता खालच्या ओळीवर पूर्ण लक्षण लिहून काढा. सामानाधिकरण्य संबंधेन रूपत्वावच्छिन्न प्रतियोगिता अभाव विशिष्ट स्पर्शवत्व. लिहिलं. झालं. हा नक्की. बोला काय लक्षण. सामानाधिकरण्य संबंधेन रूपत्वावच्छिन्न प्रतियोगिता अभाव विशिष्ट स्पर्शवत्वं वायोः लक्षणम्. लक्षात आलं. बोल नामदेव. सामानाधिकरण्य संबंधेन रूपत्वावच्छिन्न प्रतियोगिता अभाव विशिष्ट स्पर्शवत्वं वायोः लक्षणम्. बरोबर. वायोः लक्षणम्. सारे म्हणून एकदा बोला. सामानाधिकरण्य संबंधेन रूपत्वावच्छिन्न प्रतियोगिता अभाव विशिष्ट स्पर्शवत्वं वायोः लक्षणम्. लक्षात आलं जी. मुखपाठ कोण कोण बोलू शकता. रितेश बोल. सामानाधिकरण्य संबंधेन रूपत्वावच्छिन्न प्रतियोगिता विशिष्ट अभाव विशिष्ट स्पर्शवत्वं वायोः लक्षणम्. लक्षात आलं जी. हा आजी रामानंद जी. सामानाधिकरण हाँ जी सामान बोलता का. हाँ बोल बोल. सामानाधिकरण संबंधेन रूपत्वावच्छिन्न प्रतियोगिता अभाव विशिष्ट स्पर्शवत्वं वायोः लक्षणम्. लक्षात आलं. हा आता पुस्तक उघडा. सापडलं. हा रूपरहितत्वे सती स्पर्शवत्वं वायोः लक्षणं. मिळाली पंक्ती. हा पुढे काय आहे. सती सप्तम्या विशिष्टार्थकतया. सती सप्तमीचा काय अर्थ आहे. विशिष्ट अर्थकतया. विशिष्ट अर्थ असल्यामुळे. मग आता लक्षण केलंय. काय लक्षण बघा. सामानाधिकरण्य संबंधेन याचे ना जी. रूपत्वावच्छिन्न प्रतियोगिता अभाव विशिष्ट स्पर्शवत्वं वायोः लक्षणम्. आलं लक्षण. त्याचे ना. चला मग पुढे कळलं लक्षण. आता काही वेगळं सांगण्याची गरज आहे का. नाही ना. चला मग पुढे काय बोला. विशेषण अंश अनुपादाने. आता ध्यान द्या. कोणत्या लक्षणाचा विस्तार केला. सर्वात पहिली गोळ काय लिहिली होती आपण. रूपरहितत्वे सती स्पर्शवत्वं. याच्यात एक विशेषण भाग आहे, एक विशेष्य भाग आहे. एक काय आहे. रूपरहितत्वे सती विशेषण आहे की नाही. आणि स्पर्शवत्व हे विशेष्य. ध्यान द्या. आता लक्षण बोला. रूपरहितत्वे सती स्पर्शवत्वं वायोः लक्षणं. रूपरहितत्वं वायोः लक्षणं. एवढंच केलं तर काय होऊन गेला. विचारा. अतिव्याप्ती कुठं. आजी आकाशाधिक ठिकाणी अतिव्याप्ती होईल. ती होऊ नये म्हणून कोणता पद दिलाय. स्पर्शवत्वं विशेष्य पद दिलाय. बरं एवढंच लक्षण केलं तर स्पर्शवत्वं वायोः लक्षणं. पृथ्वी
ते इत्यादी कष्ट ठिकाणी काय होईल अतिव्याप्ती. ती येऊ नये म्हणून रूपरहितत्व पद. अर्थात कोणतं पद विशेषण पद. कळलं ना? तेच दिले पुढे पहा. विशेषण अंश अनुपादाने मिळालं. विशेषण अंश लक्षणामधील विशेषण अंश म्हणजे विशेषण भाग अनुपादाने म्हणजे ग्रहण नाही केला तर विशेषण भाग ग्रहण नाही केला तर लक्षण काय राहतं स्पर्शवत्वम वायो लक्षण. लक्ष देऊ राहिलं की नाही? पंक्ती पहा. विशेषण अंश अनुपादाने स्पर्शवत्व मात्रस्य लक्षणत्वे. सापडलं का? स्पर्शवत्व मात्र म्हणजे स्पर्शवत्वम वायो लक्षणम एवढंच लक्षण केलं तर पृथ्व्यादि त्रिके अतिव्याप्ती. पृथ्व्यादि त्रिके पृथ्व्यादि तीन कोण कोण? पृथ्वी जल तेज यांच्यावर काय होईल अतिव्याप्ती. कारण का? तत्रापि स्पर्शवत्व सत्वात. त्या तिघाच्या ठिकाणी सुद्धा काय आहे स्पर्शवत्व आहे की नाही? अतः तद्वारणाय म्हणून त्या अतिव्याप्तीचं वारण करण्याकरिता विशेषण उपादान विशेषण भागाचं ग्रहण केलंय. कोणता विशेषण भाग? रूपरहितत्व या विशेषण भागाचं ग्रहण केलेलं आहे. लक्षात आलं? चला पुढे. पुढे काय वाचा? काय जे सापडत नाही तुला? पुढे काय वाच ना. जेव्हा पंक्ती पाय सांगतो त्या पंक्ती पाहून त्या पंक्तीचं कोणत्या पंक्तीचं कसं व्याख्यान होऊन राहिलं ते ध्यान द्यायचं. लगेच पुढची पंक्ती आठ म्हटलं कोणती वाचा तर सापडली पाहिजे. आणि जर पंक्ती नाही सापडता मी जर अर्थ करीत राहिलो तर तुमच्या लक्षात येणार नाही कुठं काय चालू म्हणून अगोदर मी पुस्तक उघडा अमुक पंक्ती सापडली की सांगा त्याच्यावर बोट ठेवा आणि मग पंक्तीचं व्याख्यान करत राहतो तरी अजून सापडत नाही. हे विशेष आहे. वहीवर लिहून आणायचं रोज 10 पंक्ती आहे की नाही? पाठ संपला ना तर पुढच्या पाठाच्या 10 पंक्ती वहीवर लिहून आणायच्या न्यायबोधीच्या आणि त्या पाहिजे कारण पुस्तकात सापडत नसेल तर. अजून यांना सापडा त्या सापडून देईल त्यांना. सापडलं काय पंक्ती वाचा ना कुठं? तावन मात्र उपादाने. सापडलं? तावन मात्र म्हणजे केवळ विशेषण भाग तेवढंच लक्षण केलं तर. विशेषण भाग काय आहे? रूपरहितत्वम. समजा एवढंच लक्षण केलं रूपरहितत्वम वायो लक्षण काय होईल? आकाशाधिकावर तेच दिले बघा. तावन मात्र उपादाने आकाशादो अतिव्याप्ती. आकाशाधिकावर काय होईल? का बरं? तत्रापि आकाशाधिकावर ठिकाणी देखील रूपरहितत्व सत्वात. कारण आकाशाधिका ठिकाणी सुद्धा काय रूपरहितत्व आहे. लक्षण करत आहोत कशाचं? वायूचं. चाललं कुठं? आकाशावर काय होईल? अतिव्याप्ती. अतः तद्वारणाय अतिव्याप्ती आकाशाधिकावर होणारी अतिव्याप्ती तिचं वारण करण्याकरिता अतः तद्वारणाय विशेष उपादान विशेष पदाचं ग्रहण केलं. म्हणजे कोणत्या पदाचं ग्रहण केलं? स्पर्शवत्वम हा विशेष भाग आहे त्याचं ग्रहण केलं म्हणून आकाशावर अतिव्याप्ती होत नाही. कळलं की नाही? नाही लक्षात आलं? आता तद्वारणाय विशेष उपादान. लक्षात आलं ना? झालं एकंदरीत संपला विषय. लक्षण बनलं आता कशाचं? वायूचं. बोला लक्षण. सती स्पर्शवत्वम वायो लक्षण. बरोबर. आणि विस्तारपूर्वक लक्षण केलंय मोठं. बोला. सामानाधिकरण्य संबंधेन प्रतियोगिता अभाव विशिष्ट स्पर्शवत्वम वायो लक्षण. ठीक आहे. सामानाधिकरण्य संबंधेन रूपत्वावच्छिन्न प्रतियोगिताक अभाव विशिष्ट स्पर्शवत्वम वायो लक्षण. बरोबर. चला पुढे काय आता? अतिव्याप्तीर नाम म्हणजे का हो? अतिव्याप्ती अव्याप्ती अतिव्याप्ती अव्याप्ती लयच मगापासून चाललं तुमचं. काय नेमकी अतिव्याप्ती काय अव्याप्ती ते तर मला माहित नाही अगोदर. नुसतं अतिव्याप्ती उकडं होऊ नये म्हणून हे पद आणि अव्याप्ती होऊ नये म्हणून हे पद. आपण अतिव्याप्ती म्हणजे काय ते सांगा, अव्याप्ती म्हणजे काय ते सांगा, असंभव म्हणजे काय ते सांगा तर सांगता येत राहतं का? ठीक आहे. चला. अतिव्याप्तीर नाम अतिव्याप्तीचा अर्थ करू राहिले. अलक्षे लक्षण सत्वम या अतिव्याप्तीचं लक्षण आहे बघा. काय लक्षण आहे बोला? ध्यान द्या आता. अलक्षे लक्षण सत्वम सापडलं? लक्ष द्या. ज्याचं आपण लक्षण करतो त्याला काय म्हणतात? आणि ज्याचं लक्षण केलेलं नाही त्याला काय म्हणायचं? अलक्ष. ठीक. समजा गाईचं लक्षण केलं
तर लक्ष कोण? गाय. आणि म्हसाळ काय होईल? अलक्ष. काय होईल? एवढं कळलं लक्ष आणि अलक्ष. केलेलं लक्षण जर अलक्ष्यावर जात असेल त्याला म्हणायची अतिव्याप्ती. कळलं ना? अधिक जाणं, पळणं, बाहेर पळणं. थोडक्यात केलेलं लक्षण लक्षाला सोडून जर बाहेर पळत असेल त्याला काय म्हणायचं? अतिव्याप्ती. कळलं की नाही? तेच दिले. अलक्षे लक्षण सत्वम. सत्वम शब्दाचा अर्थ आहे विद्यमान, विद्यमानत्व. म्हणजे अलक्ष्याच्या ठिकाणी लक्षण जाऊन राहत असेल त्याला म्हणायची काय? उदाहरण ध्यान द्या. यथा दिलंय. यथा गोहो शृंगित्वम लक्षणम कृतम चेत. गायचं लक्षण केलं. शृंगित्वम गोहो लक्षणम. काय? शिंगवाली जी आहे तिला म्हणायचं काय? बरोबर. समजा असं लक्षण केलं, जिला शिंग असतात तिला गाय म्हणतात. गायीवर लक्षण जाईल की नाही? जाईल. गायीवर जाईलच, त्यात काही संशय आहे. पण गायीला सोडून जे आपलं लक्ष नाही आहे त्याच्यावर बी जाईल. कुठं? म्हैस, अजून शेळी, अजून हरिण, अजून गेंडा, एडका आहे की नाही? यांच्यावर काय जाईल? अतिव्याप्ती होईल. ती अतिव्याप्ती होऊ नये म्हणून ती अतिव्याप्ती होती. याला काय म्हणतात? अतिव्याप्ती म्हणतात. अलक्षात ठिकाणी लक्षण जाणं याला काय म्हणतात? अतिव्याप्ती म्हणतात. बघा या पुस्तकात पहा. यथा गोहो शृंगित्वम लक्षणम कृतम चेत. अर्थ कळला पंक्तीचा. म्हणजे गाय शृंगित्वम असं जर गायीचं लक्षण केलं तर लक्ष भूत गो भिन्न. सापडलं का? लक्ष कोण आहे? गाय आहे की नाही? लक्षभूत लक्ष स्वरूप कोण आहे? गाय. आणि तिला सोडून भिन्न कोण आहे? म्हैस वगैरे, म्हैशी. तर लक्ष भूत गो भिन्न महिषा दौ अतिव्याप्ती. मासाड इत्यादी कर काय होईल? का? तत्रापि शृंगित्वस्य विद्यमानत्वा. तिथं सुद्धा काय आहे? शृंगित्व आहे. शिंगवाली आहे. शृंगित्वस्य विद्यमानत्वात् आहे की नाही? तत्रापि शृंगित्वस्य विद्यमानत्वात्. शृंगित्व तिथं पण आहे की? म्हणजे काय झाली मग? अतिव्याप्ती झाली. कळली अतिव्याप्ती? मग आता अव्याप्ती. अव्याप्तीर्नाम लक्षैक देशावृत्तित्वम. बोला. लक्षैक देशावृत्तित्वम. लक्षाच्या एक देशावर म्हणजे एका भागावर अवृत्ती लक्ष न राहणं. वृत्ती म्हणजे राहणे, अवृत्ती म्हणजे न राहणे. कळलं की नाही? लक्षैक देशावृत्तित्वम. सापडलं? लक्षैक देश म्हणजे काय बरं? कोणीतरी एखाद्या लक्षावर, जेवढं आपलं लक्ष आहे त्याच्यापैकी एखाद्या कस्मिंश्चित लक्ष. अवृत्तित्वम. अवृत्तित्व म्हणजे काय? लक्षणस्य अविद्यमानत्वम. लक्षण न राहणे, अवृत्ती न राहणे. कळलं? याला म्हणायचं काय? अव्याप्ती. ठीक आहे. समजा आता कल्पना करा, लक्षण केलंय गायीचं नीलरूपवत्वम गोहो लक्षण. काय केलं? आहे की नाही? म्हणजे काय? नीळ रूप जिचं आहे तिला म्हणायचं गाय. कुणाचं लक्षण केलं आहे? गायीचं. लक्ष कोण? गाय. कोणती गाय लक्ष आहे? साऱ्याच गायी लक्ष आहे? काय? साऱ्याच गायी लक्ष आहे की नाही? निळ्या गाय थोडी लक्षण केलं आहे, गायीचं लक्षण केलं आहे. अहो गायीचं लक्षण सांगा. एवढं माहित नाही का? अरे निळ्या रंगाची जी असते तिला काय म्हणतात? सांगितलं. नील रूपवत्वम गोहो लक्ष कोण? गाय. लक्ष कोण? लक्षता कुठं? गायीच्या ठिकाणी. लक्षतावच्छेदक धर्म कोण? गोत्व. लक्षतावच्छेद धर्म कोण आहे? गोत्व. तेच गोत्व साऱ्या गायी ठिकाणी आहे की नाही? पण जिथं जिथं गोत्व आहे तिथं लक्षण जाऊ राहिलं का? नाही. सफेद गाय तिथं गोत्व आहे की नाही? पण तिथं लक्षण जाऊ राहिलं का? मग लक्षतावच्छेदक धर्म जो गोत्व काय? लक्षतावच्छेद धर्म जो गोत्व, त्या गोत्वाचा आश्रयभूत गाय कोण? गाय सफेद गाय. तिथं लक्षण नाही जाऊ राहिलं म्हणजे काय झालं? लक्षणाची अव्याप्ती. कळली अव्याप्ती? पंक्ती पहा. लक्षैक देशावृत्तित्वम. लक्षैक देशे. सापडलं का? लक्षाच्या एका देशे म्हणजे काय? त्याचा अर्थ करू राहिले. लक्षैक देशे म्हणजे काय? लक्षतावच्छेदक आश्रयीभूत क्वचित लक्ष्य. हा अर्थ केला लक्षैक देशेचा. लक्षतावच्छेदक कोण इथं? गोत्व. लक्षतावच्छेदक जे गोत्व त्याचा आश्रयभूत साऱ्या काही आहे की नाही? त्यापैकी क्वचित लक्ष एखाद्या लक्षावर. कोण लक्ष? उदाहरण सफेद गाय आहे की नाही? क्वचित लक्षे सफेद गायीवर
लक्षण असत्वम, लक्षण न जाणे म्हणजे काय झाली? अव्याप्ती. तीच दिले अव्याप्ती इत्यर्थ. यथा गोहो नीलरूपवत्वम लक्षणम कृतम चेत. सापडलं का? जर गायीचं असं लक्षण केलं, कोणतं? नीलरूपवत्वम गोहो लक्षणम कृतम चेत लक्षतावच्छेदक आश्रयीभूत श्वेतगवी. लक्षतावच्छेद धर्म कोण? गोत्व. त्या गोत्वाचा आश्रयभूत गाय घेतली आम्ही कोण? सफेद गाय. श्वेतगवी सफेद गायीवर अव्याप्ती. का बरं? तत्र 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 श्वेतगवी तत्र नीलरूपाभावात. त्या श्वेत गायीच्या ठिकाणी, सफेद गायीच्या ठिकाणी नीलरूपाचा काय आहे? अभाव आहे. कळलं? कळली का नाही? काय? अव्याप्ती. ठीक आहे. आता राहिला काय? असंभव. बघा, असंभव नाम लक्ष मात्रे कुत्रापि लक्षण असत्वम. बोला. लक्ष मात्रे कुत्रापि लक्षण असत्वम. हा, लक्ष मात्रे म्हणजे सर्वत्र लक्ष. साऱ्या लक्षावर जेवढं आपलं लक्ष आहे त्या लक्षापैकी कुठंच लक्षण न जाणं त्याला म्हणायचं काय? असंभव. उदाहरणार्थ लक्षण केलं, एक शपवत्वम गोहो लक्षणम. काय केलं? एक शपवत्वम गोहो लक्षणम. शप म्हणजे खुर. एक खुर जिला आहे तिला म्हणतात गाय. विचारलं एकाने गायीचं लक्षण सांगा हो. अरे एक खुर जिला असताना तिला गाय म्हणतात. बरं का भाऊ? हा बरं बरं ठीक आहे. गेला तो आता गायला शोधायला, गोशाळेत गेला. ही गाय नाहीये, गायीनेच पाहू राहिला. पण काय म्हणतो? का बरं? लक्षण. कारण लक्षण काय केलं? एक खुरवाली. फिरता 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 त्याला कुठंच गाय सापडली नाही. कारण साऱ्या गायीला काय आहे? दोन खुर आहे. कोणत्याच गायीवर लक्षण जाईना. मग काय झाला? लक्षात आलं? लक्ष कोण आहे? गाय. पण या काही गायीवर लक्ष न जाणं म्हणजे काय झालं? बघा, लक्ष मात्रे म्हणजे संपूर्ण लक्षांवर कुत्रापि कुठेही लक्ष न जाणे लक्षण असत्वम त्याला म्हणतात काय? असंभव. यथा गोहो एक शपवत्वम लक्षणम कृतम चेत. गायीचं एक शपवत्व असं लक्षण केलं तर लक्षणम कृतम चेत काय होईल? गो सामान्यस्य द्विशपवत्वेन एक शपवत्वस्य कुत्रापि असत्वात्. सापडलं जी? गो सामान्य म्हणजे सामान्य सर्वच गायी कशा आहेत? दोन खुरवाले आहेत, है की नाही? गो सामान्य से द्विशपवत्व एक शपवत्वस्य कुत्रापि असत्वात्. काही कुठं पण नाहीये, एकाही गायीच्या ठिकाणी नाही. म्हणून काय झाला? असंभव. लागलं जी? बस पुढचा विचार उद्या करू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्